सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10वा ओवी क्रमांक 41 पासून आता सुरुवात करूयात. जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती ते विदग्धा रसवृत्ती म्हणी पैल कथा. त्या उत्तर खंडात आरंभीच्या अध्यायात श्रीकृष्ण हे अर्जुनास आपल्या मुख्य व गौण विभूती सांगतील. ती उत्तम रसभरीत कथा तुम्हाला मी सांगतो. देशीयेचेनी नागरपणे शांतू शृंगाराते जिणे तरी वोविया होती लेणे साहित्यासी. देशी भाषेच्या सुंदरपणाने शांत रसही शृंगार रसाला जिंकील. त्या योगाने मराठी ओव्याच अलंकारशास्त्राला भूषणासारख्या शोभतील. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानलिया उचिता कवनभूमी हे न चोजवे. मूळ संस्कृत ग्रंथ व त्यावरील मराठी टीका वाचून जर खरा अर्थ मनात उतरेल तर त्यातील मूळ ग्रंथ कोणता हे समजणार नाही. जैसे अंगाचे सुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीरच दागिन्यांना शोभविते त्या ठिकाणी कोणी कोणाला शोभा आणली याचा निवाडा करिता येत नाही. तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी सोखट आईका. त्याचप्रमाणे देशी आणि संस्कृत भाषा एकाच ग्रंथाचा गीतेचा भावार्थ वर्णन करून एका जागी कशा शोभतात ते शुद्ध निर्मळ बुद्धीने ऐका. उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. कोणताही अभिप्राय प्रकट करीताना शृंगारादी रसांची वृष्टी होते तेव्हा चातुर्याला शोभा येते. तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व. त्याचप्रमाणे देशी भाषेचे सौंदर्य व तारुण्य लुटून त्या योगाने अगणित अशा गीता तत्वाची रचना केली. जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता जाहला. जो स्थावर जंगमाचा परमगुरु व चतुरजनांच्या चित्तास आनंद देणारा तो यादवेश्वर श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेणे अर्जुना अघवियाची मातू अंतकरणे धडवता आहासे. अर्जुना, सर्व प्रकाराने श्रवण करण्याविषयी तुझे अंतकरण सर्व प्रकारे तत्पर आहे ना. भगवान असे बोलल्याचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्लोक पहिला. श्री भगवानुवाच भूय एवं महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. अर्थात, हे शूर अर्जुना, पुनरपी माझे श्रेष्ठ वचन ऐक, जे मी ऐकून संतुष्ट होणाऱ्या तुला तुझे हित व्हावे या इच्छेने सांगत आहे. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानचे पाहिले तवटांचे नवे भुले पुरते आहे. आम्ही मागे 9 अध्यायात जे काही सांगितले त्यात आमच्या बोलण्याकडे तुझे लक्ष कितपत होते हे पाहिले. तो ते अपुरे नाही, पूर्ण आहे अशी आमची खात्री झाली. घटी थोडेसे उदक घालीजे तेणे न गळे तरी वरिता भरीजे ऐसा परिसौनी पाहिलासी तव परिसविजे ऐसेची होतसे. ज्याप्रमाणे मडक्यात थोडे पाणी घालून ते गळत नाही अशी खात्री झाल्यावर ते पूर्ण भरतात त्याप्रमाणे तुला आम्ही थोडे ऐकविले. ते तुझ्या लक्षात आहे अशी आमची खात्री झाल्यावरून तुला जास्तच ऐकवावे असे आम्हास वाटू लागले. अवचित यावरी सर्वस्व सांडिजे मग चोख तरी तोची भांडारी किजे तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. ज्याप्रमाणे एखादा नवीन चाकर ठेवल्यावर त्याची कसोटी पाहण्याकरिता त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेल ते टाकतात व ते त्याने आपल्याजवळ न ठेवता मालकाच्या स्वाधीन केल्यावर त्याची जामदारखान्यावर नेमणूक करीतात. त्याचप्रमाणे अर्जुना, तू आमच्या कसोटीस उतरल्यामुळे तू माझ्या ज्ञानाच्या जामदारखान्याचा मालक झालास. ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहोनी बोलिले अत्यादरे गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा.
असे भाषण अर्जुनाला पाहून सर्वेश्वर श्रीकृष्ण अत्यादराने बोलले आणि ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघ भरून येतो तैसा कृपाळुवांचा रावो म्हणे ऐके गा महाबाहो सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. त्याप्रमाणे तो कृपासागर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, पूर्वी सांगितलेलाच अभिप्राय तुला पुन्हा सांगतो. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे पिकाची जवळ वाढी देखीजे या लागी नुबगीजे वाहो करिता. हे पहा, दरवर्षास शेत पेरीत असता जसजसे पीक जास्ती येऊ लागते तसतसे त्याची पुन्हा लागवड करताना कंटाळा येत नाही. पुढती पुटे देता जोडे वाणी येची अधिकता म्हणून सोने पंडुसुता शोधूनची आवडे. अथवा हे पंडुसुता, ज्याप्रमाणे वरचेवर ताव दिल्याने सोन्याचा कस वाढतो म्हणून सोनारे ते जास्तीच शुद्ध करीतो. तैसे एथ पार्था तुझ आभार नाही सर्वथा आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. त्याप्रमाणे पार्था, हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुझ्यावर मुळीच उपकार करीत नसून आपल्या स्वार्थाकरिता पुढील भाग तुला सांगत आहोत. जैसे बाळकाले व विजे लेणे तया शृंगारा बाळ काही जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी. बालकाला दागिने घातले असता त्याचे सुख त्यास असते काय? त्या सुखाचा उपभोग आईसच होतो. तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. तसेच जो जो तुला तुझे हितच प्राप्त होत जाईल तो तो आमचेच सुख दुप्पट वाढत आहे. आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. अर्जुना, आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. खरोखर माझे तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशी किती जरी बोललो तरी माझ्या तृप्तीचा शेवट होत नाही. आम्हा एतुलियाची कारणे तेची ते तुझशी बोलणे परी असो हे अंतकरणे अवधान देई. म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते, तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक लक्ष दे. तरी ऐके ऐके गासूवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेवासी आले. हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे माझे वाक्य ते ऐक. ते वाक्य नसून अक्षर रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंगन देण्यास आले आहे. परी किरीटी तू माते नेणसी ना निरुते तरी गाजो मी येथे हे विश्वसी हे. परंतु हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना? तर जो मी तुला इथे दिसतो आहे तोच हे सर्व विश्व आहे. श्लोक 2. न मे विदुस्सुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. अर्थात माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला ब्रह्मदेवादी देवांचे गण जाणत नाहीत. भृगु इत्यादी महर्षीही माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला जाणत नाहीत, कारण मी देवांचे व महर्षींचे सर्व प्रकारे कारण आहे. एथ वेद मुके जाहाले मन पवन पांगुळले राती विण मावळले रवी शशी जेथ. हे माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदांची वाणी कुंठित झाली. मन व प्राण यांची गती थांबली व माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय सूर्य व चंद्र मावळले. अगा उदरीचा गर्भू जैसा न देखे आपुलिये मातेची वैसा मी आघवे या देवा तैसा नेणवे काही. अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो त्याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले देव हे मला जाणण्यास समर्थ नाहीत. आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलांडवेची गगन तेवी महर्षींचे ज्ञान न देखेची माते. आणि जलचरांना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो आणि मशकाला आकाश ओलांडिता येत नाही त्याप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला ओळखू शकत नाही. मी कवण पाके तुला कवणाचा कै जाहला या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. मी कोण, केवढा, कोणाचा, कोठे झालो या गोष्टींचा निश्चय करिता करिता युगांची युगे लोटली. का जे महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता.
कारण अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. उतरले उदक पर्वत मूळ घे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झालेनी जगे जाणीजे माते. जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल, तर माझ्यापासून झालेले जग मला जाणील. का गाभे वने वटुगी उसवे, जरी तरंगी सागरू सांठवे, का परमाणू माझी सामावे भूगोलू हा. किंवा जर झाडातील गाभा, झाड व वन यांना कवटाळील अथवा लाटात समुद्र सामावेल, तसेच परमाणूंमध्ये जगाचा समावेश होईल, तरी मिया जालिया जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होवावा अवकाशुगा. तर माझ्यापासून झालेल्या जीवास, महर्षीस किंवा देवास मला जाणता येईल. ऐसाही जरी विपाये, सांडुनी पुढील पाये, सर्वेंद्रियांसी होये पाठी मोराजो. याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे, तरी सहज चुकून जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो, इंद्रिये जिंकतो, प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडुनी मागिलीकडे, महाभूतांची या चढे माथयावरी. अशा रीतीने मागे फिरल्यावर देह मागे सोडून देहभाव सांडून जो पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो. श्लोक 3. यो माम जन्मनादिंच्य वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ समर्तेषु सर्वपापैः प्रमुच्यते. अर्थात, जो मला जन्मरहित, कारणरहित व सर्व लोकांचा महेश्वर जाणतो, तो मर्त्यांमध्ये, मनुष्यामध्ये मोहित न झालेला, सर्व पापांपासून सर्वथा मुक्त होतो. तेथ राहुनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. अशी मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्यांच्या डोळ्यासमोर उत्पत्तीरहित असे जे माझे स्वरूप, ते त्याला दिसते. मी आदिसी परू, सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू या परी जाणे. मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि सर्व लोकात श्रेष्ठ आहे, अशा मला जो मनुष्य याप्रमाणे जाणेल. तो पाषाणा माझी परिसू, जैसा रसा अंतू सिद्ध रसू, तैसा मनुष्य अंतू तो अंशू माझाची जाण. तो दगडात जसा परीस किंवा रसात जसे अमृत, तसा सर्व मनुष्यात माझा अंश आहे असे समज. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एर माणूस पण ते भांभ लौकिक भागू. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्ती व त्याचे अवयव म्हणजे सुखाचे अंकुर, एरवी लौकिकदृष्ट्या त्याचे जे मनुष्यपण, तो केवळ भ्रम होय. अगा अवचिता कापुरा, माझी सापडला हिरा, वरी पडिली या निरा न निगे केवी. अरे, कापरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्यावर जरी पाणी शिंपडले तरी हिरा कापराप्रमाणे विरघळत नाही. तैसा मनुष्य लोकांतू, तो जरी जाहला प्राकृतू, तरीही प्रकृती दोषाची मातू नेण्याची किम. त्याप्रमाणे तो जरी मनुष्य लोकात साधारण मनुष्याप्रमाणे राहत असला, तरी तो मायेची बाधा ओळखीतच नाही. तो आपसयेंची सांडीजे पापी, जैसा जळत चंदनू सर्पी, तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. कारण आपलाच नाश होईल या भीतीने त्याला पाप सोडते. आपले राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड, ते जर जळत असले तर सर्प त्याचा त्याग करीतो. त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याला सर्व संकल्प सोडतात. तेचे आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. तेच मला कसे जाणावे असे जर तुझ्या मनात येईल, तर मी कसा आहे व माझे विकार कोणते आहेत ते ऐक. जे वेगळा लिया भूती, सारिखे होनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती अघविये. हे विकार निरनिराळ्या प्राण्यात त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून सर्व त्रिभुवनात पसरले आहेत.